मंडळी, महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक घोषणा झाली आहे। राज्य सरकारने महाराष्ट्र AI पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली आहे। या पॉलिसीच्या अंतर्गत राज्यात 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक येणार आहे। हे ध्येय 2031 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे। या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात 1.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत। पॉलिसीचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला एथिकल AI डेव्हलपमेंट राष्ट्रीय हब बनवणे हा आहे। एवढेच नाही तर राज्यात 5 नवीन AI सिस्टम उभारले जाणार आहे। तसेच 6 AI एक्सलन्स सेंटर सुरू केले जाणार आहे। या पॉलिसीच्या अंतर्गत 2 लाख तरुणांना AI स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग दिली जाणार आहे। मराठी भाषेसाठी डेटा सेट तयार केला जाणार आहे। MSME म्हणजेच लहान आणि मध्यम उद्योगासाठी विशेष योजना आहे। 5,000 MSME यांना AI सोल्युशन वापरण्यासाठी 20% सबसिडी दिली जाणार आहे। स्टार्टअपसाठी 3,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड तयार केला जाणार आहे। प्रत्येक सरकारी विभागासाठी AI रेडीनेस ऑडिट अनिवार्य केले आहे। महाराष्ट्र सेंटर फॉर ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच MCAI ची स्थापना करत आहे। या पॉलिसीमुळे प्रशासन, उद्योग आणि सार्वजनिक सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर होईल। महाराष्ट्र तंत्रज्ञान जागतिक शर्तीत आघाडीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्र AI पॉलिसी 2026 मंजूर झाली आहे। 2031 पर्यंत 10,000 कोटी गुंतवणूक येणार, त्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या लागणार। यासोबतच 2 लाख तरुणांना AI ट्रेनिंग एकदम फ्री मध्ये मिळेल। त्यासोबतच 5 AI सिटीजमध्ये 6 एक्सलन्स सेंटर बनवणार आहे। त्यानंतर 5,000 MCE यांना 20% सबसिडीही मिळेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र एथिकल AI चं राष्ट्रीय हब बनेल।